नाशिकची ओळख बदलेले भारतातील अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन 2025 चे दिमागदार उद्घाटन झाले। या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असलेले लाईव्ह डेमो या विशेष उपक्रमात पीक प्रात्यक्षिक मळा लक्षवेधी ठरला। हे प्रदर्शन 17 नोव्हेंबर दरम्यान ठक्करडोम एबीबी सर्कल जवळ सुरू झाले आहे। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, खासदार भास्कर भगरे, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रवींद्र माने, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाने, चंद्रकांत ठक्कर, उद्योजक लोकेश शेवडे तसेच आयोजक संजय न्याहारकर, सहआयोजक साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, नितीन मराठे हे उपस्थित होते। दीपप्रज्वलन झाल्यानंतर प्रारंभी आयोजकांच्या हस्ते अतिथींचा सत्कार करण्यात आला। साहिल न्याहारकर यांनी प्रदर्शनाची संकल्पना सादर केली। या प्रसंगी कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांना उल्लेखनीय सहकार कार्यासाठी सहकार महर्षी म्हणून सन्मानित करण्यात आले। 2025 हे वर्ष युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे। त्याचाच एक भाग म्हणून श्रीराम शेटे यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला। यानंतर खासदार भगरे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की कृषी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक कृषीथॉनमध्ये घडते। AI तंत्रज्ञानाचा वापर द्राक्ष शेतीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। द्राक्ष शेतीतील विमा हा सरकारी कंपन्यांकडून काढण्यासाठीचा विषय आपण अधिवेशनात मांडू, तर पारंपरिक शेती करताना नव्याचा ध्यास कसा घ्यावा याचे मार्गदर्शन कृषीथॉनमधून घडत आहे। कृषीथॉन ही नाशिकची ओळख बनली असल्याचं खासदार राजाभाऊ वाजे यांनी स्पष्ट केलं। हे कृषीथॉन सुरू झालंय ते आदरणीय संजयजी न्याहारकर आणि आता जे हे पुढे चालवत आहे ते आदरणीय साहिलजी आणि त्यांचा सर्व परिवार, समोर बसलेले सर्व मान्यवर, कादवा सहकारी साखर कारखान्याचे सर्व। दरवर्षीप्रमाणे आम्ही कृषीथॉनमध्ये काही ना काही नवीन उपक्रम आणायचा प्रयत्न करत असतो। याच्यामध्ये आम्हाला कंपन्यांचा, सगळ्या असोसिएशन्सचा खूप मोठा सपोर्ट असतो। तर 1998 मध्ये आम्ही पहिलं प्रदर्शन ऑर्गनाईज केलं, ज्याला आज 27 वर्ष झाले। पण पहिल्यांदाच आम्ही यावेळेस खरोखर शेती केली, म्हणजे आम्ही यावेळेस 2 एकरमध्ये 40+ क्रॉप्स लावले आणि तिथे या एवढ्या पावसाळ्यात पण आम्ही सक्सेसफुली चांगल्या पद्धतीने शेती करू शकलो आणि याचा एक लाईव्ह डेमो डिस्प्ले आम्ही इकडे ठेवलेला आहे सर्व शेतकऱ्यांसाठी आणि सर्व पाहुण्यांसाठी बघायला। तर यावेळेस आमच्याकडे 300हून अधिक कंपन्या आहेत ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत। त्याच्यावर यावेळेस जर 6 महिन्यांपासून आपण जो पावसाळा बघत आहोत, मे पासून आता नोव्हेंबर स्टार्टपर्यंत पाऊस होता। आम्हाला पण प्रदर्शनाच्या तयारीला पावसाची तयारी करूनच आम्ही सगळं सेटअप केलेलं आहे। तर ह्या बदलत्या हवामानावर आम्ही यावेळेस थीम ठेवलेली आहे आणि 5ही दिवस ह्या विषयावर वेगळ्या विषयांवर सेमिनार्स होणार आहे। म्हणजे ते द्राक्ष असतील, कांदा असेल, भाजीपाला असेल, पोमोग्रॅनेट असेल, अशा वेगळ्या विषयांवर आम्ही यावेळेस सेमिनार्स ठेवलेले आहेत। त्याचबरोबर आम्ही प्रयोगशील युवा शेतकऱ्यांचा, महिला शेतकऱ्यांचा आणि ॲग्रिकल्चर स्टुडंट्सचा या प्लॅटफॉर्मवर सत्कार करणार आहे। आम्ही यांना महाराष्ट्रभरातून निवडलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही एक मोठा सन्मान सरकार महर्षी म्हणून शेटे सरांचा आम्ही इथे करत आहोत। तर त्यांचं पण मी इथे स्वागत करतो आणि सर्वांचं परत एकदा मी कृषीथॉन 2025ला वेलकम करतो। थँक्यू सो मच। कृषीथॉन 2025 हे प्रदर्शन मला वाटतं 18वं प्रदर्शन आहे। 1998 पासून याची सुरुवात संजयजी न्याहारकर आणि हा कृषीथॉन परिवार आपल्यासाठी करतोय। खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी महाकुंभ मेळावा येतोय आणि शेतकऱ्यांचा हा महाकुंभ मेळावा या नाशिक नगरीमध्ये या कृषीथॉनच्या निमित्ताने होतोय असं मला या निमित्ताने सांगावंसे वाटतं। कारण आदरणीय शेटे साहेबांनी आपल्याला सांगितलं की पारंपरिक पद्धतीने आपण त्यांनी केल्याचं उदाहरण दिलं
आणि ते करत करत आज आपण फार AI टेक्नॉलॉजी पर्यंत शेतीच्या बाबतीमध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि ही प्रगती करत असताना ह्या शेतीच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे जे प्रयोग होतात. आता नवीन इंटरनेटचं युग आलंय म्हणून तरुण शेतकरी हे सगळं इंटरनेटवरती जाऊन शोधतात, परंतु शोधणं आणि त्याची मांडणी किंवा त्याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थानं बारामती नंतर आपण सगळे कृषी थॉनचे देत आहे त्याचा नक्कीच आनंद आहे. कारण आपण शेजारीच डेमो प्लॉट पण केलेले, जसं बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये की त्यांनी कशी शेती ही वेगवेगळे प्रयोग करून केली जाते आणि अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, कारण आपण बघतोय की या वर्षी द्राक्ष शेतीमध्ये किती अडचण आपल्याला सगळ्यांना मोठी निर्माण झाली की 70 ते 80% बागा या उभ्या आहेत. म्हणजे द्राक्ष शेतीच्या इतिहासामधलं हे काळं वर्ष आहे. आणि मग आता याच्यावरती आपल्याला काय बदल करता येईल या दृष्टीने जे आता AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेती कशी करता येऊ शकते, कमी खर्चामध्ये, कमी मनुष्यबळामध्ये किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रतीचं उत्पादन कसं घेता येतं, याचे डेमो प्लॉट हे 3-3.5 महिन्यापासून आपण तयार केले आणि त्याचा नक्कीच फायदा. कारण या कृषी थॉनमध्ये प्रथमच आधुनिक तंत्रज्ञानानं युक्त पीक मळा हे लाईव्ह डेमो आकर्षण आहे, ज्यात शेतकऱ्यांना 40हून अधिक भाजीपाल्यांच्या वाणांचे थेट रोपण, कीड आणि रोग व्यवस्थापन तसेच मशागत तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहता येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतातील प्रत्यक्ष अनुभवावर आधारित मार्गदर्शन मिळणार आहे. दरवर्षीप्रमाणेच कृषीथॉन 2025 मध्ये देखील देशासह परदेशातील 300हून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी आहेत. यामध्ये कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे कंपन्या, कृषी अवजारे उत्पादक, ट्रॅक्टर आणि सिंचन कंपन्या, फवारणी यंत्रे उत्पादक, बँका, विमा कंपन्या, कृषी संशोधन केंद्रे, रोपवाटिका, अन्न प्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग आहे.